हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण यूएचं लेक्चर नंबर 12 बघणार आहोत. तर लास्ट लेक्चरला हा टॉपिक आपला इनकम्प्लीट राहिला होता. तो टॉपिक आपण पुन्हा कंटिन्यू करू. तर फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजेच कोणता बघा. 14 सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे. ओके, आणि ॲटॉमिक नंबरला ओके, तर आपण आज फॉरबिडन एनर्जी गॅप हा टॉपिक बघतोय. तर एनर्जी गॅप किंवा फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजेच कोणता. तर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 14, जर्मेनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 32. शेवटचे शेल किंवा शेवटचं जे ऑर्बिट आहे ना, तर त्या ऑर्बिटपासून बाहेरचा जो एरिया आहे, ज्या एरियामध्ये गेल्यानंतर तुमचं इलेक्ट्रॉन्स कंडक्शन करायला स्टार्ट करतोय. मग आता मी तर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती राहतात. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती पाहिजेत, 2. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8. 8 आणि 2 10 झाले. 14तनं 10 गेले, राहिले 4. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4. ते 4च इलेक्ट्रॉन्स मी इथे ड्रॉ करतोय. 1 2 3 आणि 4. सेम जर्मेनियमसाठी बघा. जर्मेनियमचा ॲटॉमिक नंबर 32, म्हणजे 4 सर्कल किंवा 4 ऑर्बिटमध्ये टोटल 32 इलेक्ट्रॉन्स तुमचे पाहिजेत. पहिल्यामध्ये किती आले, 2. मी 2 फक्त आकडा लिहितो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं गृहीत धरा. सेकंडमध्ये किती आले, 8. थर्डमध्ये 18. बघा, 8 आणि 2 10. 10 आणि 18 28. 28मधनं 32मधनं 28 गेले, राहिले 4. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती राहिले, 4. इथे सुद्धा 4च इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 आणि 4. आलं लक्षात. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये फक्त 4च इलेक्ट्रॉन्स फिरतात. आता आपल्याला एनर्जी गॅप चेक करायचं नाही की आहे कोणता. मी आता सॅम्पल फक्त काय घेतलेलं आहे बघा. हे जे 14 आहे ना, हे सिलिकॉनचं स्ट्रक्चर आहे. सिलिकॉनचं. आणि याच्या भोवती हा न्यूक्लियस आहे, सेंटर आहे. याच्या भोवती एकच मी सर्कल ड्रॉ केलेलं आहे, ऑर्बिट. हे ऑर्बिट तुमचं शेवटचं आहे. हे लास्टचं ऑर्बिट हे विसरू नका. आणि लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, फक्त 4. त्यामुळे ते 4च इलेक्ट्रॉन्स मी इथे ड्रॉ करणार. आपल्याला आतमधले ऑर्बिटची काही गरज नाही. त्यामुळे इथून पुढं तुम्हाला जेव्हा जेव्हा मी सिलिकॉनचं स्ट्रक्चर ड्रॉ करणार तेव्हा एवढंच तुम्हाला ड्रॉ केलेलं बघायला भेटेल. मध्ये 14 असतील, म्हणजे न्यूक्लियस झाला तो. आणि शेवटचं ऑर्बिट फक्त मी ड्रॉ करणार. आतमधले ही 2 ऑर्बिट मी ड्रॉ करणार नाही. त्या 2 ऑर्बिटची काही गरज नाही. आता मगाशी आपण जे उल्लेख केला की फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजेच कोणता. हे जे शेवटचं शेल आहे का, ह्या शेलला म्हणतात व्हॅलन्स शेल. आणि ह्या व्हॅलन्स ऑर्बिट म्हणू शकता तुम्ही त्याला. ह्या व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हटलं जातं. बघा काय काय म्हटलं मी. हे तुमचं कोणतं सेल असेल, लास्टचा ऑर्बिट असेल, बरोबर. याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स फिरतात, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता अजून ऑप्शन, लास्टचा ऑर्बिटला व्हॅलन्स शेल. आणि या व्हॅलन्स शेलमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना काय म्हटलं जातं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आलं लक्षात. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत शेवटच्या ऑर्बिटमध्ये फिरणारे, हे करंट कधीच वाहून नेत नाहीत. करंट कधी वाहून नेतात, जर एखाद्या इलेक्ट्रॉन्सला बाहेरून एनर्जी जर तुम्ही प्रोव्हाइड केला एक्स्ट्रा. ह्या इलेक्ट्रॉन्सला बघा, ह्या इलेक्ट्रॉन्सला तुम्ही बाहेरून एखादी एनर्जी प्रोव्हाइड केला, प्रोव्हाइड एनर्जी इतकंच म्हणतो मी, बरोबर. तर हा इलेक्ट्रॉन्स काय करतो, आपली जागा सोडतो. आणि जागा सोडून इलेक्ट्रॉन्स तो हे शेल सोडतो आणि तो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतो. काय म्हटलं बघा, ह्या इलेक्ट्रॉन्सला जर तुम्ही बाहेरून एक्स्ट्रा एनर्जी जर प्रोव्हाइड केलात तर त्याची स्वतःची एनर्जी ती वाढते. एनर्जी वाढल्यामुळे तो ह्या शेलमध्ये राहू शकत नाही.
तो आपली जागा सोडतो आणि जागा सोडून तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर इथं तयार होते पोकळी आणि इथला असणारा इलेक्ट्रॉन्स येतो बाहेर. आणि जेव्हा ते मी हे डार्क सर्कलच्या बाहेर एक डॉटेड सर्कल काढलेला आहे का, या डॉटेड सर्कलच्या तो बाहेर जातो. जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्या इलेक्ट्रॉन्सला म्हटलं जातं फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्सच जे आहेत हेच करंट वाहून नेण्याचं काम करतात. आता हा जो गॅप दाखवला तुम्हाला, कोणतं लास्टचा ऑर्बिट आणि इथं, याच गॅपला म्हणतात फॉरबिडन एनर्जी गॅप. कोणता गॅप? लास्टचं शेल, लास्टचं म्हणजे हे शेल बघा, हे शेल हे असेल किंवा याचं हे शेल असेल, हे शेल आणि ह्या शेलच्या बाहेर एक आवरण असतं, बरोबर आहे, किंवा याच्या बाहेर याचं आवरण असेल. तर हा जो गॅप आहे, हा गॅप म्हणजे एनर्जी गॅप, किंवा हा गॅप म्हणजे एनर्जी गॅप. तो शेवटच्या ऑर्बिटच्या बाहेर पाहिजे. आणि इलेक्ट्रॉन्स मुक्त कसा होतोय कळलं? आता सपोज इथं हे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या तिन्ही इलेक्ट्रॉन्सना जर एक्स्ट्रा एनर्जी जर तुम्ही दिलात तर हा आपली जागा सोडतो आणि तो या सर्कलच्या बाहेर पडतो. जागा सोडल्यामुळे इथं काय तयार होतं? असं एक पोकळी तयार होते. ह्या पोकळीलाच काय म्हटलं जातं? होल्स असं म्हटलं जातं. आलं लक्षात? ठीक आहे. तर आपण आता स्टार्ट करू नेक्स्ट टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर. एनर्जी गॅप सगळ्यांना समजलेला आहे? ओके. आपण आता टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर सगळ्यांना समजलं का? आणि हे जे आपण मगाशी 2 डायग्राम ड्रॉ केल्या होत्या, कोणत्या? जर्मेनियमच्या आणि सिलिकॉनच्या. हे 2 प्युअर सेमीकंडक्टर आहेत. बघा मी पुन्हा दाखवतो. हे जे 2 डायग्राम मी स्ट्रक्चर ड्रॉ केलेले आहेत, सिलिकॉन ॲटम आणि जर्मेनियम ॲटम, हे 2 प्युअर सिलिकॉन मटेरियल आहेत. प्युअर म्हणतोय मी, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इम्प्युअर मटेरियल नाही. त्यामुळं तुम्ही मार्केटला जे अवेलेबल होईल हे मटेरियल यूज करा किंवा हे मटेरियल यूज करा. आता अजून एक प्रश्न असा होतोय की हे 2 मटेरियलच काय यूज केलं जातं? पहिला पॉईंट सांगता येईल, सिलिकॉन आणि जर्मेनियमच्या शेवटच्या शेलमध्ये 4च इलेक्ट्रॉन्स असतात. इथे 4च आहेत, इथे 4च आहेत. आणि ह्या 4 इलेक्ट्रॉन्सना बाहेर पडण्यासाठी जास्त एनर्जी द्यावी लागत नाही. कारण बाहेर का काढायचं आहे? करंट फ्लो करण्यासाठी. जोपर्यंत ह्या सर्कलमध्ये ते फिरतात शेवटच्या, तोपर्यंत करंट वाहून नेत नाहीत, करंट फ्लो करत नाहीत. करंट कधी फ्लो करतात? जर हा इलेक्ट्रॉन सर्कलमधून बाहेर पडला तर, किंवा हा इलेक्ट्रॉन सर्कलमधून बाहेर पडला तर. हा बाहेर कधी पडणार? याची एनर्जी वाढली पाहिजे. याचे असेल, हा इलेक्ट्रॉन्स असेल, हा इलेक्ट्रॉन्स असेल, तुम्ही त्याला बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करा, तो आपली जागा सोडेल, बाहेर पडेल. याची एनर्जी वाढवा, जागा सोडेल, बाहेर पडेल. आणि जेव्हा असे बाहेर पडतील तेव्हा तो करंट फ्लो करायला चालू करतो. आणि त्यांनी कन्सेप्ट असा सांगितलेला आहे, सिलिकॉन आणि जर्मेनियम हे मटेरियल इतकं हलकं आहे की बाहेरचे आउटर मोस्ट म्हणजे शेवटच्या शेलमधल्या इलेक्ट्रॉन्सना बाहेर पडण्यासाठी जास्त एनर्जीची गरज लागत नाही. एकदम थोड्याशा एनर्जीमध्ये सुद्धा ते आपली जागा सोडून बाहेर पडतात. आणि बाहेर पडतात म्हणजे काय होतात? ते फ्री होतात इलेक्ट्रॉन्स. आणि फ्री झाल्यानंतर ते करंट फ्लो करायला स्टार्ट करतात. तर इथून पुढं फक्त आपण आता सेमीकंडक्टरच्या रिलेटेडच बघणार आहोत. तर सेमीकंडक्टरचे मेनली 2 टाईप पडतात, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये कसं आहे बघा, की हा पूर्ण प्युअर फॉर्म आहे. मी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ केलेली आहे, तुम्हाला दाखवतो ती कशी डायग्राम आलेली आहे. आता सिलिकॉन हे मटेरियल प्युअर म्हणून सांगितलेलं आहे. तर मी काय करतोय, सिलिकॉनचे हे 6 ॲटम घेतलेले आहेत. सिलिकॉन 1 2 3 4 5 6. आता चेक करूया, सगळेचे सगळे सिलिकॉन आहेत. आणि सिलिकॉनचा रूल काय आहे? सिलिकॉनच्या शेवटच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. मग पहिल्या सिलिकॉनला 1 2 3 4
हे याचे 4 झाले. आता याचे 4 मी ड्रॉ करतो बघा. याचे बघा इथनं सुरुवात करतो. 1 2 3 4 याचे सांगायचे आहेत. 1 2 3 4 याचे बघा. 1 2 3 4 याचे. 1 2 3 4 आणि याचे. 1 2 3 आणि 4. लक्षात आलं का सगळ्यांच्या? मी प्रत्येक सिलिकॉनला 4 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ केलेले आहेत. आता याच्यामध्ये हे शेवटचं ऑर्बिट आहे, मला आतले ऑर्बिट घ्यायची काही गरज नाही, कारण इलेक्ट्रॉन्स मुक्त कधी होतात? शेवटच्या ऑर्बिटमधूनच बाहेर पडतात. त्याच्यामुळे ह्याच्या आतमधले जे सर्कल आहेत, ऑर्बिट आहेत, ते मी ड्रॉ केलेले नाहीत, काही गरज नाही. बाहेरचं शेवटचंच ऑर्बिट फक्त तुम्हाला बघायचं आहे. आता मी काय करतोय बघा, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन्स इकडं पण कंबाईन आहेत, इकडं पण कंबाईन आहेत. त्यामुळं मी याला असं करतो बघा, त्याने जोडी तयार केली. जिथं 2-2 आहे तिथं जोडी तयार होईल. बघा लक्षात येतं का सगळ्यांच्या? आणि हे जे डायग्राम ड्रॉ केलेली आहे ना, हे कशी आली हे त्यासाठी मी ड्रॉ केलेलं आहे, ते हे इथं ड्रॉ करतोय. म्हणजे तुमचं असं होईल, सिलिकॉनचे 6 आयटम मी घेतलेले आहेत. बरोबर? आणि हे असं तयार होईल. आता हे जे 2 काढलेले आहेत का, हे 2 म्हणजे याचा इथे एक इलेक्ट्रॉन्स काढतो, इथे एक काढतो, काय फरक पडणार आहे याच्यासाठी? लक्षात आलं का सगळ्यांच्या? हे असं आपण ड्रॉ केलेलं आहे. ओके, तर आपण हे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून घेतलेले आहेत. हे जे डायग्राम दिसते ना आपल्याला, सेम डायग्राम इथं आहे बघा. हे तयार कसे झाले? 6 सिलिकॉनचे आयटम घेतलेले आहेत, प्रत्येकाला आउटर मोस्टमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स ठेवलेले आहेत, आणि इथं जे 2 इलेक्ट्रॉन्स येतात, बरोबर आहे का? हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत इथले घेतो मी, तर हा इलेक्ट्रॉन्स याचा आहे आणि हा इलेक्ट्रॉन्स याचा आहे. त्यासाठी आपण तिथे ते 4 इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहेत. ओके, आपण आता स्टार्ट करूया. तर टोटल इकडे आहेत बॉन्ड, इकडे इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण एक छोटासा पार्ट घेतलेला आहे त्याचा. इलेक्ट्रॉन्स इकडे इलेक्ट्रॉन्स आहेत सिलिकॉनचे. ओके, आता इथं बघितलं तर सगळीकडे सिलिकॉन दिसत आहेत, आणि हे जे 2 जॉईंट केलेले आहेत का ह्या 2 बॉन्डमध्ये, याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं जातं. कोव्हॅलंट बॉन्ड लक्षात सगळे आले. 1 2 3 4 2-2चे जे ग्रुप आहेत ते याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आणि जोपर्यंत इलेक्ट्रॉन्स हे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये असतात तोपर्यंत ते करंट फ्लो करत नाहीत. जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्री होतो. आता कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक कसा होतो? इथं जे इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत ह्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी ठरलेली असते. जर तुम्ही ह्या इलेक्ट्रॉन्सला एखादी एक्स्ट्रा एनर्जी जर दिलात, बरोबर, तर एनर्जी वाढवलात, तर हा इलेक्ट्रॉन्स काय करतो? आपली इथली जागा सोडतो आणि तो बाहेर येतो.
आलं लक्षात? आता इथं जी त्याने जागा सोडलेली आहे ह्या जागेला म्हणतात होल, आणि जागा सोडून जे बाहेर आलेला आहे इलेक्ट्रॉन्स याला म्हटलं जातं फ्री इलेक्ट्रॉन्स, म्हणजे तो मोकळा झालेला आहे. आणि असे जे फ्री इलेक्ट्रॉन्स शिल्लक राहतील तेच काय करतात, करंट वाहून नेण्याचं काम करतात. मग तुम्ही ह्या सर्किटमध्ये एकच इलेक्ट्रॉन्स मी बाहेर काढलेला आहे. तुम्हाला जर वाटलं की चला सर हा इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायचा आहे, तर तुम्ही ह्या एका इलेक्ट्रॉन्सला एनर्जी बाहेरून एक्स्ट्रा द्या. तो काय करेल, आपली इथली जागा सोडेल, जागा सोडून बाहेर येईल, मग तो इथे येईल किंवा इथे येईल. मग जागा सोडलेला काय म्हणू शकतो आपण, होल म्हणू शकतो. हा काय झाला, फ्री इलेक्ट्रॉन झाला. जर तुम्ही इथे गेलात, इथल्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी वाढवलात, तर हा जागा सोडेल, बाहेर जाईल, हा काय झाला, होल्स झाला, आणि हा कोण झाला, फ्री इलेक्ट्रॉन्स. असे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना, 1 2 3 हे तिघजण आलेले आहेत बघा, हे करंट वाहून नेतात. आता जर बघितलं सगळं तर सगळीकडे सिलिकॉन दिसतो बघा, आणि सिलिकॉन हे प्युअर मटेरियल आहे. प्युअर मटेरियल बरोबर. पण करंट फ्लो करण्यासाठी प्युअर मटेरियल यूज करायचं नसते, कारण त्याची कंडक्टिव्हिटी खूप कमी असते. करंट वाहून येण्याची क्षमता म्हणतो आपण, करंट वाहून येण्याची क्षमता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची खूप कमी असते. मग ती करंट वाहून येण्याची क्षमता जर वाढवायची असेल आपल्याला, तर त्याच्यामध्ये इम्प्युअर मटेरियल ॲड करावं लागतं. ह्याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, मी जनरल लाईफमधलं एक्झाम्पल तुम्हाला देतोय. नॉर्मल जर पर्सन आपण घेतला, किंवा नॉर्मल आपण जर सपोज मला सांगितलं की बिद्रीवरून मला रनिंग करायचं आहे, तर बिद्रीवर मी रनिंग स्टार्ट केलं, किंवा मुदातिट्ट्यावर तर रनिंग मी स्टार्ट केलं, तर मी मॅक्सिमम बिद्रीपर्यंतच रनिंग करू शकतो, तेवढी माझी कपॅसिटी आहे. पण मला एक्स्ट्रा डोस जर दिला, माझ्यामध्ये एखादं एनर्जीचं इंजेक्शन वगैरे एखादं मला दिलं, आणि जर मला रनिंग करायला सांगितलं, तर 100% मी मुदातिट्ट्यावरून जर निघालो तर बिद्रीच्या पुढं शेळेवाडी कोल्हापूरपर्यंत मी रनिंग करू शकतो. म्हणजे काय झालं, प्युअर मटेरियलमध्ये इम्प्युअर मटेरियल जेव्हा ॲड केलं जातं तेव्हा त्याची कंडक्ट करण्याची कपॅसिटी वाढली जाते. म्हणून पूर्ण इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मटेरियल कधीही वापरत नाहीत, कारण हे कोणत्या फॉर्मचं असतं, प्युअर मटेरियल असतं. करंट फ्लो करण्याची याची कंडक्टिव्हिटी जी आहे, कंडक्टिव्हिटी व्हेरी लो. ओके, करंट वाहून येण्याची क्षमता याची खूप कमी असते. पण पर्याय काय काढला त्यांनी, हे जे सगळे सिलिकॉन दिसत आहेत, 6 सिलिकॉन, याच्यामध्ये एक बाहेरून मटेरियल ॲड केलं. त्याला आपण चेक करू कोणतं मटेरियल ॲड केल्यानंतर काय प्रोसेस होते ते. ओके, मी आता एक सॅम्पल दाखवलेले आहे. तो दुसरा टाईप कोणता होता, आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर होतोय. हा इम्प्युअर आहे, इम्प्युअर मटेरियल. याला इम्प्युअर मटेरियल का म्हटलं, कारण याच्यामध्ये प्युअर प्लस इम्प्युअर ॲड केलेलं आहे, आणि ॲड केल्यानंतर जे मटेरियल तयार झालेलं आहे, जे सेमीकंडक्टर तयार झालेलं आहे, त्याला म्हणतात एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हटलं जातं. आता पुन्हा मी जे 6 ब्लॉक काढलेले आहेत हे माझे सिलिकॉनचे आहेत सेम. ओके, या सिलिकॉनचे इथं 2, इथं 2, हे प्युअर मटेरियल झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये एक आर्सेनिक नावाचा एक इम्प्युरिटी ॲड करायची आहे. प्युअर मटेरियल कळतंय का, म्हणजे एक ग्लास भरून तुम्ही पाणी घेतलात, प्युअर पाणी, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही
सॉल्ट टाकलात किंवा जर तुम्ही मीठ टाकलात तर ते पाणी प्युअर म्हणता येईल का? नाही, ते इम्प्युअर पाणी म्हणायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं मटेरियल टाकणार आहात त्याच्यावरती ठरतं की तो कोणत्या टाईपचा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर दोन टाईपचे असतात, एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप आणि पी टाईप. मग याच्यामधला हा कोणत्या टाईपचा आहे ते ठरतं कशावरती? त्या जे मटेरियल आपण टाकतोय ना आर्सेनिकचं त्याच्यावरती राहतं. मग आता आपण चेक करूया की याच्यामध्ये आपण एखादा मटेरियल ॲड करतोय. तर ॲड करतोय म्हणजेच काय करतोय बघा, मी इथं टाकतो मध्ये किंवा इथं टाकतो. आपल्याला नवीन एक मटेरियल ॲड करायचं आहे. म्हणजे मी 6 मध्ये हे जे सिलिकॉन आहे सिलिकॉन इथून काढतो आणि इथं मी आर्सेनिकचं मटेरियल टाकतो. आर्सेनिक लिहितात AS ने. ओके, इथे एक टाकतो AS आर्सेनिक. आता आर्सेनिकचं जर बघितलं तर बाहेरच्या शेलमध्ये, हे शेवटचं शेल आहे ना, तर बाहेरच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर, आउटर शेलमध्ये किती असतात? 5 इलेक्ट्रॉन्स. आता तुम्ही सांगायचं आहे आर्सेनिकचा इथे एक ॲड केलेला आहे, इथे एक ॲड केलेला आहे. ह्या आर्सेनिकचे हे 4 झाले, 1 2 3 आणि 4. एक शिल्लक राहिला ना, तो शिल्लक राहिलेला मी इथे लिहितो. सेम याचे 4 झाले, एक शिल्लक राहिलेला इथे लिहितो. म्हणजे आर्सेनिकला 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, सिलिकॉनला 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता तुम्ही सांगायचं आहे जर बॉन्ड करायचा झाला तर या दोघांसोबत हे दोघंजण होतील, याच्यासोबत हे होतील, झालेलं आहे का? आणि हा जो वरती आहे तो हा बाहेर जाईल. बघा, खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. सगळे इलेक्ट्रॉन्स बॉन्डमध्ये आलेले आहेत. ह्या आर्सेनिकचा हा एक शिल्लक राहिला आहे, ह्या आर्सेनिकचा एक शिल्लक राहिला आहे. ते आपण 2 नंबरच्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतोय. AS, चला AS इथे टाकला, इथे सिलिकॉन टाकतो, इथं सिलिकॉन, इथं AS आर्सेनिक, इथं सिलिकॉन, इथं सिलिकॉन. बघा, एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून घेतो. झालेलं आहे. सिलिकॉनला इलेक्ट्रॉन्स किती? 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 सॉरी आर्सेनिक नंतर लिहू. 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. आर्सेनिकला इलेक्ट्रॉन्स किती? 5. 1 2 3 4. एक जो शिल्लक राहतो तो आर्सेनिकचा इथं लिहा. झालं. सेम 1 2 3 4. एक जो आर्सेनिकचा शिल्लक राहतो तो इथे लिहायच्या बाजूलाच. म्हणजे या सर्किटमध्ये जर बघितलं तर आपले 2 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा बाहेर आहेत. जेव्हा हे कोव्हॅलंट बॉन्डच्या बाहेर असतात तेव्हा ह्या इलेक्ट्रॉन्सला डायरेक्टली म्हटलं जातं फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे करंट वाहून येण्यासाठी हे 2 इलेक्ट्रॉन्स तयार आहेत. आता आपण काय करूया, याला एनर्जी देऊ बाहेरून. एनर्जी देण्यासाठी मी काय करतोय बघा, सांगायचं आहे तुम्ही, मी ॲरो करतो त्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी द्यायची आहे. याला एक एनर्जी दिली, याला एक एनर्जी दिली, याला एक एनर्जी दिली,
त्याला आर्सेनिकच्या अनेक आयटमला एनर्जी दिली, याला एक एनर्जी दिली. आता सांगायचं आहे काय काय होऊ शकतं. ॲरो केलेले दिसत आहेत का, 1 2 3 4 आणि 5. तर हे इलेक्ट्रॉन्स आपली जागा सोडतात, एनर्जी वाढते त्यांची आणि जागा सोडून ते बाहेर येतात. म्हणजे हा इलेक्ट्रॉन्स इथं आला, याने इथली जागा सोडली, तो इथे आला, याने जागा सोडली, इथे गेला, याने जागा सोडली, इथे आला, झाले. हा एक राहिला, याने जागा सोडली, इथे आला, झालं. जिथे जिथे ॲरो केलेले आहेत त्या ॲरो केलेल्याला इलेक्ट्रॉन्सनं जागा सोडली आणि तो बाहेर आला. यातली याने जागा सोडली, इथे बाहेर आला. आता जर मी चेक केलं तर इथे मला सांगायचं आहे होल्सची संख्या किती आहे आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या किती आहे, फ्री झालेली आहे. आता होल्स पहिला बघा, होल्स किती आहेत, 1 2 3 4 5. होल्स आहेत 5 आणि इलेक्ट्रॉन्स फ्री झालेले बघा, 1 2 3 4 5 6 7. बॉन्डच्या बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स, टोटल इलेक्ट्रॉन झाले 7 आणि होल्स झाले 5. होल्सला चार्ज असतो प्लस, इलेक्ट्रॉन्सला चार्ज असतो मायनस. ह्या दोघांच्या मध्ये मेजॉरिटी कोणाच्या आहे, इलेक्ट्रॉन्सच्या आहे, बरोबर. इलेक्ट्रॉन्सचा चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह. बघा इलेक्ट्रॉन्सचा चार्ज कोणता, निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज आहे म्हटल्यानंतर हा कोणता झाला, एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणून ह्या सेमीकंडक्टरला नाव देणार एन टाईप सेमीकंडक्टर. लक्षात आलं का सगळ्यांच्या. एन टाईप कसा शोधला, याच्यामध्ये मेजॉरिटी बघायची आहे, जास्त इलेक्ट्रॉन्स येत आहेत का जास्त होल्स येतात. इलेक्ट्रॉन जास्त आलं म्हणून त्याला मी एन टाईप निगेटिव्ह चार्ज म्हटलं, निगेटिव्ह मधलं कॅपिटल एन आला. जर इथं होल्स जर जास्त असते तर ह्याचं चार्ज कोणतं आहे, पॉझिटिव्ह. व पॉझिटिव्हच्या अक्षराची पीनं सुरुवात होते म्हणून याला नाव दिलं असतं पी टाईप सेमीकंडक्टर. सगळ्यांना लक्षात आलं एन टाईप सेमीकंडक्टर. चला आता आपण पी टाईप सेमीकंडक्टर, सेकंड सेमीकंडक्टरकडे जाऊ. सेकंड डायग्राम मी ड्रॉ केलेले आहे. सेम. आता मगाशी आर्सेनिक टाकला होता, आर्सेनिक टाकला त्याला आपण किती होते, 5 इलेक्ट्रॉन्स होते ना. आणि 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं त्याला पेंटाव्हॅलंट म्हटलं जातं. बघा कोण टाकला आतमध्ये, आर्सेनिक. मी इथं लिहितोय आर्सेनिक. आर्सेनिक त्याला आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणू शकतो, कारण त्याच्या लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 5. आणि 5 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. आणि हे कशामध्ये ॲड केलं, सिलिकॉन मटेरियलमध्ये ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला फक्त पर सिलिकॉन मटेरियल घ्यायचं आहे, प्युअर. मी घेतलेलं आहे सिलिकॉन. सेंटरला ठेवतो, परत सिलिकॉन, सिलिकॉन आणि हा इम्प्युरिटी ठेवतो त्याच्यामध्ये. आता 3 नंबरचं जे आहे नेक्स्ट, मी गॅलियम मटेरियल ॲड करतो, त्याला आपण Ga न लिहितो, Ga. तर गॅलियमचं फंक्शन तुम्हाला माहीत पाहिजे. बघा सिलिकॉनच्या शेवटच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात आणि गॅलियमच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात.
1 2 3 4, 1 2 3, गोल काढतो. गोल म्हणजे पोकळी शिल्लक राहते तिथे, कारण इलेक्ट्रॉन्स शिल्लक नाही आहे. मग गॅलियम मेटल ॲड केलेले. आता आपण इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करायला स्टार्ट करू. या सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन्स लिहून घेतो पहिला मी. 1 2 3 4. ह्या सिलिकॉन, पहिलं सिलिकॉन लिहून घेऊ. 1 2 3 4. या सिलिकॉनचे 1 2 3 आणि 4 झाले. आता गॅलियम राहिला. गॅलियमचे 3च येणार आहेत बघा. गॅलियमचा इथे एक ड्रॉ करतो. 1 2 3 आणि इथं पोकळी होणार. बरोबर. सेम इथं 1 2 3, इथं पोकळी तयार होणार. इथं जातो. 1 2 3, इथं पोकळी तयार होईल. झालेलं आहे. कारण चौथा इलेक्ट्रॉन्स नाही, त्यामुळे तिथं रिकामी जागा ठेवलेली आहे मी. आता तुम्हाला फक्त ते जॉईन करायचे आहेत. असं येईल बघा ते. झालेलं आहे. हे असे जॉईन करून घ्यायचे, ग्रुप तयार करून घ्यायचे 2-2चे. त्याला कोव्हॅलेंट बॉन्ड म्हटलं जातं. ओके, लक्षात आलं काय केलेलं आहे. आता आपण इथे काय करू. सेम सिलिकॉन गॅलियम सिलिकॉन सिलिकॉन गॅलियम गॅलियम. इलेक्ट्रॉन्स फक्त लिहून घेऊ आपण किती आहेत ते. गॅलियमला 3च इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामुळं इथं पोकळी तयार राहील. 1 2 3. सेम 1 2 3. सिलिकॉनला 4 आहेत. या सिलिकॉनला 4, गॅलियमला 3, सिलिकॉनला 4. लक्षात आलं काय केलं ते. इथं किती ऑलरेडी पोकळी तयार झालेली आहे. ही एक असेल, 2 3 3 ऑलरेडी होल्स शिल्लक आहेत. ठीक आहे. तर आता आपण चेक करूया की याच्यामध्ये हा कोणत्या टाईपचा सेमीकंडक्टर होऊन जातो. आता मी काय करतो, याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉन्सला एरो करतो बघा. त्या इलेक्ट्रॉन्सला मी बाहेरून एनर्जी देणार. मी जर याला एनर्जी दिली किंवा मी जर याला एनर्जी दिली 2 ठिकाणी, किंवा मी याला एनर्जी देतो. बरोबर. ॲरो केलेले पार्ट दिसत आहेत सगळ्यांना. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. ह्या 3 इलेक्ट्रॉन्सला बाहेरून एनर्जी जर मी दिली तर हे काय करतात, आपली जागा सोडतात. याने आपली जागा सोडली, बाहेर गेला. याने आपली जागा सोडली, बाहेर गेला. याने आपली जागा सोडली, बाहेर गेला. म्हणजे 3 इलेक्ट्रॉन्सना आपण एनर्जी दिली आणि एनर्जी दिल्यामुळे त्याने आपली जागा सोडली आणि तो त्या बॉन्डमधून बाहेर पडला. याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं जातं. लक्षात. ओके, आता मला इथे सांगायचं, मेजर करायचं आहे तुम्ही. कारण बॉन्डच्या बाहेर पडलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेच इलेक्ट्रॉन्स फक्त करंट वाहून न्यायचं काम करतात. मग इलेक्ट्रॉन्सची संख्या झाली किती. 1 2 आणि 3. मग टोटल इलेक्ट्रॉन्स होल्स दोन्ही तुम्हाला लिहायचे आहेत बघा. होल्सची संख्या आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या
बघा, काउंट करायला स्टार्ट करू. होल्स पहिला मोजू आपण. 1 2 3 4 5 6 होल्स 6 आहेत. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 1 2 3 बाहेर पडलेले, आतमधले हे काउंट करायचे नाहीत. हे बाहेर आलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे एक आहे, हे एवढेच इलेक्ट्रॉन्स, हे झाले 3. मेजॉरिटी कोणाची आहे रे? होल्सची मेजॉरिटी आहे. होल्सला चार्ज कोणता असतो? अधिक. प्लसला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॉझिटिव्ह म्हटलं जातं. चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आहे तो, पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्हमध्ये अक्षर पी न सुरुवात होतं, म्हणून या टाईपला म्हटलं जातं पी टाईप सेमी कंडक्टर. त्या चार्जवरती ठरतं की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त असतील तर एन टाईपचा म्हटलं जातं, होल्स जर जास्त असतील तर पी टाईप सेमीकंडक्टर म्हटलं जातं. सगळ्यांच्या लक्षात आलं काय केलं ते? आता याच्यामध्ये कोणतं मटेरियल ॲड केलेलं आहे? गॅलियम. गॅलियममध्ये लास्ट ऑर्बिट फक्त 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि हा काय करतो? एक इलेक्ट्रॉन्स कमी आहे म्हणजे हा ॲक्सेप्टर समजला जातो. आणि इथे 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे आर्सेनिकला, त्यामुळे याला डोनर समजलं जातं. ठीक आहे. तर आज आपण पी टाईप सेमीकंडक्टर, ओके, आणि मगाशी आपण कोणता बघितला? एन टाईप सेमीकंडक्टर. 2 टाईपचे सेमीकंडक्टर आपण बघितलेले आहेत. हे झाले पी टाईप आणि मग झाले एन टाईप. हे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन्ही टाईप आहेत. ठीक आहे. आजच्या लेक्चरला इतकं सफिशियंट आहे. आपण लेक्चर स्टॉप करू.